अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व पुरुष मित्रांना नमस्कार आणि महिला मित्रांना प्रेम। मी अमित सिंह, वय 40, दिसायला सामान्य, बिछाण्यावर समाधान देणारा। जगात असा कोणीच नसेल ज्याने शारीरिक आकर्षणापासून स्वतःला वाचवले असेल। पुरुष थोडे जास्त उत्तेजित होतात आणि स्त्रिया आपल्या भावना दाबून ठेवतात, पण करण्याच्या बाबतीत त्यांना कमी समजणे ही मोठी चूक आहे। या वयापर्यंत मी अनेक अनुभव घेतले, ज्यात स्त्रियांची उत्तेजना पाहणे खूपच रोमांचक होते। ही कॉलेजच्या जवानीची कथा त्या वेळची आहे जेव्हा मी फक्त 19 वर्षांचा होतो आणि मला पहिल्यांदा एखाद्या स्त्रीचा स्पर्श मिळाला, ज्याने मला मदहोश केले। ती मुलगी 22 ते 23 वर्षांची होती। तिचे नाव होते दीपा। जर ती ही माझी कथा वाचत असेल तर मला माफ कर, मी तुझ्यासोबत घालवलेले ते क्षण विसरू शकलेलो नाही आणि त्यांना कागदावर उतरवत आहे। गोरी, आकर्षक शरीरसृष्टी, उंच, एकूणच कोणत्याही पुरुषाला आपल्या सौंदर्याने जखडण्यासाठी सर्व काही तिच्याकडे होते। मोठे कठोर थन जणू साच्यात घडवलेले, ज्यांना पकडल्यावर असीम आनंद मिळायचा। रसाळ लाल ओठ जे पाहून असं वाटायचं की फक्त त्यांनाच चोखत राहावं। पण मी तेव्हा एकदम अनाळी होतो, या सगळ्यापासून अनभिज्ञ। तिच्या घरात आम्ही भाडेकरू होतो। दीपाला एक भाऊ आणि 3 बहिणी होत्या। ती 3ऱ्या क्रमांकाची होती। तिच्या 2 मोठ्या बहिणींची लग्ने झाली होती। दीपा, तिची धाकटी बहीण बरखा, लहान भाऊ अमन आणि त्यांचे आईवडील घरी होते। माझ्या घरी आईवडील, मोठा भाऊ आणि मी अनाळी होतो, पण दीपा खूपच चपळ होती आणि कदाचितचे कार्यक्रम या आधी झाले होती। ती कॉलेजला जायची। संध्याकाळी आम्ही लपंडाव खेळायचो आणि बॅचदा लपंडाव खेळताना दीपा माझ्यासमोर लपायची आणि तिची पपई माझ्या दांड्याला दाबायची। मला हळूहळू या खेळात मजा यायला लागली होती। एकदा ती माझ्यासमोर लपली होती। तिची पपई माझ्या दांड्यावर टेकले होते, तेव्हा माझा दांडा ताटला होता। तेव्हा दीपा म्हणाली, अमित, मला मागून पकड जेणेकरून मी कोणाला दिसणार नाही। मी तातडीने तिच्या नावर हात ठेवून दाबल्या तेव्हा ती हसली। मला खूप मजा येत होती आणि तिच्या आवाजावरून वाटत होते की तिलाही मजा येत आहे। अचानक ती माझ्याकडे वळली आणि तिने माझ्या ओठांचे चुंबन घेतले। मीही तिचे ओठ कसून चोखायला लागलो। मग दीपाने तिचा हात माझ्या दांड्याला दाबायला सुरुवात केली। मी तर जणू स्वर्गात होतो। मी दीपाच्या मस्तकांना मळत तिचे ओठ चोखत होतो आणि ती माझा दांडा मळत होती। तेवढ्यात कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला आणि ती सरळ झाली। मग आम्हा दोघांचा हा रोजचा खेळ झाला। रोज संध्याकाळी लपंडाव खेळताना आम्ही आमचा खेळ खेळायचो, पण त्यापुढे गोष्ट पुढे जायची नाही। आता ती हात मध्ये घालून माझा दांडा मळायची, पण मी पुढे जाऊ शकत नव्हतो। एकदा दुपारी ती जिन्याखालील बाथरूम मध्ये आंघोळ करत होती आणि मी जिन्यावर उभा राहून लपून दीपाला नग्न आंघोळ करताना पाहत होतो। ती पूर्ण नग्न आंघोळ करत होती। तिच्या मोठ्या नानंवरून पाणी गळत होते। मी तिला पहिल्यांदा नग्न पाहत होतो। दीपाची बूर एकदम स्वच्छ होती, त्यावर एकही केस नव्हता। माझे डोके एकदम काम करेनासे झाले होते। मी माझा दांडा बाहेर काढून दाबत होतो, तेवढ्यात तिची नजर माझ्यावर पडली आणि मी धावत खाली गेलो। 2 ते 3 दिवस मी तिच्यासमोर गेलो नाही आणि संध्याकाळी लपंडावही खेळलो नाही। 3 दिवसांनंतर असा प्रसंग आला की त्या दिवशी घरी फक्त आम्ही दोघेच होतो। तेव्हा दीपाने मला हाक मारली। मी घाबरलो। मग हिम्मत करून तिच्या खोलीत गेलो, तेव्हा पाहिले की दीपा तिच्या बिछाण्यावर स्कर्ट आणि टॉप घालून झोपली होती। ती माझ्यावर थोडी रागावलेली म्हणाली, तू त्या दिवशी काय पाहत होतास? मी काय बोलणार, मी गप्प राहिलो। ती म्हणाली, मला नग्न पाहायचे होते तर मला सांगायचे, असे लपून पाहण्याची काय गरज होती? सांग, काय पाहत होतास? मी तरीही गप्प राहिलो। मग दीपा रागात म्हणाली, मी जे विचारते त्याचे उत्तर दे, आणि तिने माझा हात पकडून बिछाण्यावर बसवले आणि अचानक तिचे टॉप काढले आणि म्हणाली, पहा, नीट पहा।
माझे डोळे तसेच उघडे राहिले. दीपाच्या पूर्ण नग्न थन माझ्या डोळ्यांसमोर होते, ज्यांच्यावर तपकिरी रंगाचा दाना आणि हलक्या काळ्या रंगाचा घेरा होता. मी तातडीने तिच्या थनाना हाताने दाबायला लागलो. ती म्हणाली, थोडे चोखूनही पहा. नावर माझे ओठ लागताच तिने माझे डोके आपल्या छातीवर दाबले आणि सिसकाया घ्यायला लागली. तसेच एका हाताने माझा दांडा मळायला लागली. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुझी काढ. मी काढताच तिने माझा दांडा पकडला आणि म्हणाली, हा तर खूप मस्त आहे. आणि माझा दांडा आपल्या मुठीत घेऊन पुढे मागे करायला लागली. मी तिचे ओठ आणि थन चोखत मळत मजेत बुडालो होतो. मग दीपा म्हणाली, आतापर्यंत कोणत्याही कॉलेज गर्लची जवानी पाहिली आहे का? मी नाही म्हणून डोके हलवले तेव्हा ती म्हणाली, आता पाहणार का? आणि असे म्हणत तिने आपली स्कर्ट काढून खाली फेकली. आता ती कॉलेज गर्ल पूर्ण नग्न माझ्यासमोर पडली होती. तिची बूट एकदम स्वच्छ फुगीर पावासारखी माझ्यासमोर होती. दीपा म्हणाली, ये जवळून पहा, स्पर्श कर. मी तातडीने दीपाच्या नग्न बुरवर हात ठेवला. ती एकदम गरम वाटत होती. ती म्हणाली, माझ्या पपईला चोख. मी गुलामासारखे तिच्या हुकमाचे पालन केले आणि तातडीने खाली वाकून तिच्या चिकण्या पपईवर माझे ओठ टेकवून चुंबन घेतले. तेव्हा तिने तिच्या हाताने माझे डोके आपल्या पपईवर दाबले आणि म्हणाली, याला तुझ्या जिभेने चाट. मी रोबोटसारखे दीपाच्या गरम बुरला माझ्या जिभेने चाटायला लागलो. काय अनुभव होता तो! आणि आता मला पपई चाटण्यातच सर्वात जास्त मजा येते. त्याशिवाय कार्यक्रम निरर्थक आहे. 10 मिनिटे जवान दीपाच्या पपईला चाटल्यानंतर मी थोडा थकलो. अचानक तिने आपले शरीर सैल सोडले आणि तिच्या पपईमधून कामरस वाहून माझे तोंड भरायला लागले. तेव्हाच कोणीतरी येण्याची शक्यता असल्याने ती मला म्हणाली, तू तुझ्या खोलीत जा. मी अर्धवट काम करून माझ्या खोलीत परतलो. पण लवकरच मला पुन्हा दीपाला भेटण्याची संधी मिळाली. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन.